सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहूया किंवा कृतीपत्रिका. विषय आहे मराठी आणि 2 हा त्याचा कोड नंबर आहे. हा कोड नंबर असतो मराठी विषयाचा. ही प्रश्नपत्रिका आहे 12 फेब्रुवारी 2026. इथे मी तारीख घेतलेली आहे. म्हणजे या वर्षीची 12 तारखेला झालेली जी परीक्षा आहे 12वीची ती प्रश्नपत्रिका किंवा कृतीपत्रिका आहे. इथे सीट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला जागा दिलेली असते. 3 तासाचा वेळ आहे उत्तरपत्रिका लिहायला. उत्तरपत्रिका लिखाण करण्यापूर्वी प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचा, कृतीपत्रिका वाचा. त्याची 12 पेजेस आहेत आणि एकूण 80 गुणांची ही कृतीपत्रिका किंवा प्रश्नपत्रिका आहे. आता ही प्रश्नपत्रिका एक नमुना प्रश्नपत्रिका म्हणून जे 11वीला विद्यार्थी आहेत त्यांनी सोडवायची आहे किंवा पाहायची आहे की पुढे आपल्याला अशा प्रकारची प्रश्नपत्रिका असेल. आणि जे 12वीचे विद्यार्थी आहेत त्यांनी उत्तरं चेक करून घ्यायची आहेत. पण आज या व्हिडिओमध्ये मी प्रश्नपत्रिका देत आहे आणि लवकरात लवकर याच्या उत्तराचा व्हिडिओ पण मी तयार करून देईन. चला तर पाहूया या वर्षीची 12 फेब्रुवारी 2026ची मराठी या विषयाची 12वीची प्रश्नपत्रिका. आणि मराठी हा विषय कला, विज्ञान, वाणिज्य या 3ही शाखांना आहे. ज्यांना हा विषय असेल त्यांना ही प्रश्नपत्रिका नक्की उपयोगी होईल. कृतीपत्रिकेमध्ये ज्या सूचना दिलेल्या असतात त्या वाचून फॉलो करायच्या आहेत. कृतीपत्रिकेसाठी सूचना. पहिली सूचना, आकलन कृती व व्याकरण यामधील आकृत्या किंवा चौकटी पेनाने अथवा पेन्सिलीने व्यवस्थित काढाव्यात. म्हणजे जिथे तुम्हाला चौकोन, आयत काढायचे आहेत त्या आकृत्या किंवा चौकटी पेन किंवा पेन्सिल कोणतेही वापरा. 2, स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. ही सूचनासुद्धा महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे तिसरी एक महत्त्वाची सूचना इथे दिलेली नाही पण मी सांगते. नवीन कृती किंवा नवीन प्रश्न नवीन पानावर लिहायचा आहे. पाहूया आपण पहिल्या विभागामध्ये काय आहे ते. विभाग पहिला गद्य. गद्य म्हणजे धड्यांचा विभाग आहे आणि जेवढे धडे आहेत 6 आपल्याला त्यावर एकूण 20 गुण. म्हणजे 20 गुणांच्या कृती आपल्याला गद्य विभागावर आहेत. कृती क्रमांक 1 अ. खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता उतारा पुढील स्लाईडवर आहे आणि त्याला 8 गुण आहेत. त्यामध्ये गुणांचं विभाजन कसं आहे किंवा कृती कशा आहेत पाहू. 1, कर्ज काढून वाहन खरेदी करण्यामागची कारणे. आता त्याला 2 गुण आहेत आणि 2 कृती आहेत तिथे चौकटीमध्ये लिहायच्या. य आणि र 2 कारणं लिहायची आहेत. इथे 1 आणि इथे 1 त्याचे 2 गुण. 2, जीवन अर्थपूर्ण होण्यासाठी लेखकाने सांगितलेले तंत्र ते पण 2 गुण आहेत आणि इथे 2 तंत्र लिहायचे आहेत. इथे य आणि र. अशाच प्रकारे चौकटी किंवा आयत पेन किंवा पेन्सिलने करून उत्तर लिहा. आता आपण परिच्छेद पाहूया कोणता आलेला आहे. वेगवशता प्राध्यापक शिवाजीराव भोसले यांचा पाठ आहे. त्यामधील हा परिच्छेद आहे. कामापुरते आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहील एवढाच वेग हे तंत्र अनुसरले तर जीवन अर्थपूर्ण होईल. आपले जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला यावे, ते कृतार्थतेने जगता अनुभवता यावे, त्यासाठी उसंत लाभावी म्हणून वाहनांचा वापर करायला हवा. प्रत्यक्षात घडते ते वेगळे. इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी, आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्यासाठी गरज नसताना कर्ज काढून वाहन खरेदी करणारी माणसे समाजात आढळतात. कोणतेही महत्त्वाचे काम नसताना पत्नीला मागच्या बाजूला बसवून आधुनिक दुचाकीने सहज फेरफटका मारून आले म्हणजे अनेकांना बरे वाटते. पण आहेच वाहन तर 4-6 मैलावरचे एखादे निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत. एखादा लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग किंवा जंगली महाराज रस्ताच का पसंत केला जातो. देहू, आळंदी, सिंहगड, बणेश्वर, विठ्ठलवाडीकडचे रस्ते का दिसत नाहीत. वाई, सातारा, फलटण, कराड अशा गावी वाहनांची एवढी निकड आहे का. शेतमळ्यात जायचे असेल तर तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन लागेल. आपले राहणे गावाबाहेर होत असेल तर वाहनाचा उपयोग होईल. पण सहज आणि सुखाने येणे जाणे सोडून वेगाने एळझारा कशासाठी घालावायच्या. आहेच गाडी तर मारूया चक्कर अशी भावना बाळगून रस्त्यावर अडचणी निर्माण करणारे रसिक संख्येने वाढत चालले आहेत.
आता या परिच्छेदावर कृती पाहूया आपण. तिसरी स्वमत अभिव्यक्तीची आहे, त्याला 4 गुण आहेत. जीवन अर्थपूर्ण करण्यासाठी वाहनाचा उपयोग होतो हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा. किंवा मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक याबाबतची तुमची भूमिका सोदाहरण लिहा. आता 2 अभिव्यक्ती किंवा स्वमत लिहायचे, त्यापैकी एकच लिहायचे, 2 लिहायचं नाही. 4 गुण त्याला आहेत. आणि स्वमत अभिव्यक्तीचे प्रश्न नक्की सोडवा, रिकामी जागा ठेवू नका. पुढची कृती आहे आ. खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. याला पण 8 गुण आहेत. 1. प्रथेप्रमाणे लेखकाचे झालेले स्वागत आणि 2 गुण आहेत. आणि इथे 2 उत्तरं लिहायची किंवा 2 कृती लिहायच्या आहेत, तसं स्वागत झालं ते. 2. चित्रकार लेखकाला नारळाकडे बघून दिसलेले दृश्य, त्याला पण 2 गुण आहेत. आणि दृश्यामध्ये काय दिसलंय त्या 2 बाबी इथे लिहायच्या. अगदी सोपा परिच्छेद आहे व्यंगचित्रेमधला. मी बऱ्याच कार्यक्रमांना जात असतो, तिथेही त्या चित्रांचे स्रोत मला सापडतात. असले कार्यक्रम हे कच्चा माल पुरवणारे मार्ग आहेत माझे. प्रयत्न केला तर किती चांगले धागे हातात येतात याचं प्रत्यंतर देणारा एक प्रसंग एका अतिशय साध्याशा कार्यक्रमात घडला. प्रथेप्रमाणे त्या लोकांनी मला पुष्पगुच्छ आणि नारळ दिला. तो घेऊन मी तो टेबलावर ठेवला आणि शांतपणे खुर्चीत बसलो होतो. बोलणारा माझी कुठून कुठून जमवलेली माहिती उपस्थितांना सांगत होता. मला त्यात स्वारस्य नव्हतं. मी टेबलावरच्या नारळाकडे बघत होतो. बघता बघता मला ती नारळाची शेंडी, नारळाचा तो लहानसा आकार 5-7 वर्षाच्या मुलीच्या डोक्यासारखा वाटायला लागला. नारळाची शेंडी तिच्या पोनीटेलसारखी बांधलेली, हे स्मरणात घिरट्या घालायला लागलं. कार्यक्रम संपला. घरी आलो. बाकी सगळी कामं नेहमीसारखी सुरू होती. रात्री 10 नंतर मी समोर ड्रॉइंग पेपर घेऊन बसलो होतो. त्यावर चित्र चितारत गेलो. ते अशा क्रमानं. देवळासमोर दगडावर आपटून नारळ फोडतात. नारळ फोडणारा तो पुरुषी हात मी चितारला. तो नारळ नसून ते चिमुरड्या मुलीचं डोकं आहे हे सूचित व्हावं म्हणून त्या नारळाला बारीकसा कानातला डूल दाखवला. त्यानं तो नारळ दगडावर आपटण्यासाठी वर हात उगारलाय आणि त्याचबरोबर मी दुसरा हे हात दाखवलाय ज्या हातानं तो नारळ उगारलेला पुरुषी हात धरून ठेवलाय. स्त्री भ्रूण हत्येबद्दलचं एक पोस्टर त्यातून तयार झालं. आता यावर आणखी स्वमत अभिव्यक्तीची कृती पाहूया. तिसरी, त्याला 4 गुण आहेत. लेखकाने चित्रातून स्त्री भ्रूण हत्येविरोधी दिलेला संदेश तुमच्या शब्दात लिहा. किंवा समाजातील अनिष्ट रूढी याविषयी तुमचे विचार स्पष्ट करा. 2 पैकी एकच स्वमत लिहायचं आहे. पुढची कृती आहे क्रमांक ई. खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 4 गुण आहेत. आणि हा जो उतारा आहे हा तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये नाही, त्याला अपठित उतारा असं म्हणतात. 1. जगाच्या दृष्टीने आजच्या युगाची ओळख, 2 गुण आहेत. आणि 2 बाबी इथे लिहायच्या आहेत उत्तराच्या चौकटीमध्ये. आपण आता उतारा पाहूया. तो तुमच्या पाठ्यपुस्तकातला नाही, बाहेरचा आहे. छोटेसे का होईना आपण स्वतःचे घर असावे असे स्वप्न प्रत्येकाचेच असते, पण स्वप्नपूर्तीचे भाग्य फार थोड्यांनाच लाभते. एकेकाळी वडिलांनी घेऊन ठेवलेल्या ओसाड फ्लॅटवर नाना खटपटी करून एक टुमदार बंगला बांधून मीही अशा भाग्यवंतांच्या पंक्तीत जाऊन बसलो. अर्थात हे भाग्य असे तसे आले नव्हते. बंगल्यासाठी व तत्सम गोष्टींसाठी मी निरनिराळ्या ठिकाणाहून इतकी कर्जे काढली होती की जगाच्या दृष्टीने अणुविज्ञानाचे व कॉम्प्युटरचे युग ठरू पाहणारे हे युग माझ्या दृष्टीने कर्जाचे व हप्त्यांचे ठरले होते. असे असूनही आणखी एक कर्ज काढून मी दणक्यात वास्तुशांत केली आणि बंगल्यात राहायला गेलो. आसपास थोडीफार वस्ती होऊ घातली असली तरी माझा बंगला त्या माळरानावर ओकाबोकाच वाटत होता. बंगल्याच्या आवारात काय, पण बाहेर एकही झाड नव्हते ना झुडूप होते. सोयी गैरसोयी बऱ्याच होत्या, तरीसुद्धा इट वॉज माय स्वीट होम. अविनाश हळवे यांनी लिहिलेला हा परिच्छेद आहे. त्यावर आणखी एक कृती आहे दुसरी. लेखक भाग्यवंतांच्या पंक्तीत जाऊन बसले. 2 गुणांच्यासाठी त्याची 2 कारणं लिहायची आहेत. विभाग दुसरा आहे पद्य. पद्य म्हणजे कवितेचा. काव्य विभागावर 16 गुणांच्या कृती आहेत. कृती क्रमांक 2 अ. खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 8 गुण आहेत. 1. चौकटी पूर्ण करा. आषाढ घनाच्या पदविन्यास खुणा, आणि त्या कोणत्या खुणा आहेत 2 लिहायच्या आहेत. तिथे चौकटीत 2 गुण आहेत.
2. कवितेत वर्णन केलेल्या फुलांची नावं 2 गुणांच्यासाठी 2 फुलांची नावं चौकटीमध्ये लिहायची. आता कविता पाहूया. कविता आहे रे थांब जरा आषाढ घना. रे थांब जरा आषाढ घना, बघू दे दिठी भरून तुझी करुणा. कोमल पाचूंची ही शेते, प्रवाळ माती मधली अवते. इंद्रनीळ वेळूंची बेटे, या तुझ्याच पदविन्यास खुना. रोमांचित ही गंध केतकी, फुटे फुली ही सोन चंपकी. लाजून या जाईच्या लेकी, तुझं चोरून बघती पुन्हा पुन्हा. उघड नयन उघड गगन, कर घडभर आसर. आणि खुले कर वासर मणी घर, वाहू दे या तव किमयेवर. कोवळ्या नव्या हळदुव्या उन्हा, कणस भरू दे जीवस दुधाने. देठ फुलांचा अरळमधाने, कंठखगांचा मधुगानाने. आणित शहरात ऋणपर्णा, आश्लेषांच्या तुषार स्नानी. बिहून पिसोळी थव्या थव्यांनी, रत्नकळा उधळीत माध्यांनी. न्हानोत इंद्रवर्णात वना, काळोखाची पीता असवे. पलवीत उमलता काजवे, करू दे मज हित गुजत्या सवे. निरखित जळातील विधुवदना. आता या कवितेवर आपल्याला कृती सोडवायची आहे पुढची अभिव्यक्तीची. आषाढातील पावसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दात शब्दबद्ध करा. 4 गुणांच्यासाठी ही कृती आहे. यानंतर पुढची कृती आहे आ. खालील ओळींचा अर्थ लिहायचा आहे 4 गुणांच्यासाठी. कोण जाणे कोठुनी या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती या सावल्यांच्याही झळा. राहती माझ्या सवे ही आसवे गीतापरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. या गझलेमधल्या 4 ओळी आहेत, त्यांचा अर्थ आपण लिहायचा आहे, ओळींचा अर्थ. पुढची कृती आहे ई. खालीलपैकी कोणती एक कृती सोडवा. 4 गुण आहेत. काव्य सौंदर्य स्पष्ट करायचं आहे. समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजानाड. तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी, पिंजारलेली दाढी झिंजा. हताशपणे पाहत असतो समोरच्या 32व्या मजल्यावरील मुलाकडे, ज्याचं बालपण उंचच उंच पण अरुंद झालंय आणि त्याची त्याला कल्पनाच नाही. या ओळीतून सूचित होणारे भाव सौंदर्य उलगडवून दाखवा. किंवा दुसरा प्रश्न आहे किंवा रसग्रहण करायचं आहे. पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका, अंगणात दिवे लावावेत तसे सर्वच बहर लावणारी तू नवयौवना. स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंगा. ने आज नखशिखांत तू, तू आहेस फक्त सितप्रज्ञा राणी. वरील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. 2 पैकी एकच सोडवायचं आहे. विभाग तिसरा आहे साहित्य प्रकार कथा आणि त्यावर 10 गुण निर्धारित आहेत. कृती क्रमांक 3. खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. त्याला 4 गुण आहेत. अ. 1. एका वाक्यात उत्तर लिहायचं आहे. य. प्रारंभी केल्या जाणाऱ्या कथालेखनामागील हेतू लिहा 1 गुण. र. कथेच्या शीर्षकाची वैशिष्ट्ये लिहा 1 गुण. एका वाक्यातच उत्तर लिहायचं आहे. आणि परिच्छेद दिलेला आहे. प्रारंभी एखादी शिकवण देण्यासाठी, बोध देण्यासाठी कथालेखन केले गेले. नंतर मनोरंजन करण्यासाठी किंवा एखादा विचार, भावना, चित्ताकर्षक घटना वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथा लिहिल्या जाऊ लागल्या. कथेत घटना असतात, कथानक असते, तिच्यात पात्रे असतात, स्थळ, काळ, वेळ यांचाही उल्लेख कथेत असतो. कथेच्या विषयानुसार तिच्यात विशिष्ट वातावरणही असते आणि समर्पक अशी निवेदन शैली असते. कथेतील पात्रांच्या परस्पर संबंधातून निर्माण झालेले ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंतही कथेत असते आणि या सर्वांचा एक उत्कर्ष बिंदूही क्लायमॅक्स असतो कथेत. अर्थात या सर्व घटकांनी युक्त अशा कथेला समर्पक शेवटही असतो. तसेच एक सुयोग्य आणि उत्तम शीर्षकही असते. थोडक्यात सांगायचे तर कथा म्हणजे एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा. अर्थात प्रत्येक कथेत ते सर्व घटक असतीलच आणि त्यांचे प्रमाणही सारखे असेल असे म्हणता येणार नाही. एखाद्या कथेत पात्रांना प्राधान्य असेल तर एखाद्या कथेत प्रसंगांना. कधी लेखकाचा दृष्टिकोन अधिक महत्त्वाचा असू शकतो तर एखादी कथा वातावरण निर्मितीचा हेतू लक्षात घेऊन लिहिली जाऊ शकते. तीच गोष्ट विचारांची आणि भावनांची असू शकते. आणखी प्रश्न किंवा कृती आहे क्रमांक 2. कथा व्याख्या लिहा 2 गुणांच्यासाठी. कथेची व्याख्या परिच्छेदात आलेली आहे, ती लिहायची. पुढची कृती आहे आ. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवायच्यात. 6 गुण आहेत, म्हणजे एका कृतीला 3 गुण. य. अणूचे स्वभाव चित्र थोडक्यात रेखाटा.
बापू गुरुजींनी गावासाठी केलेल्या कार्याची थोडक्यात माहिती लिहा. डॉक्टर आणि नर्स यांच्यामधील अणूने सांगितलेला फरक तुमच्या शब्दात स्पष्ट करा. गडी या शीर्षकाची समर्पकता पटवून द्या. 4 पैकी 2 सोडवा. विभाग 4 उपयोजित मराठीचा आहे आणि त्यावर 14 गुण आहेत. कृती 4 खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 4 गुण आहेत, म्हणजे 1 कृती 2 मार्कासाठी. 1 मुलाखतीची सुरुवात स्पष्ट करा. 2 माहितीपत्रकाची गरज लिहा. 3 अहवाल लेखनाचे महत्त्व थोडक्यात लिहा. 4 वृत्तलेख म्हणजे काय ते थोडक्यात स्पष्ट करा. 2 सोडवायचे, 4 गुण. पुढची कृती आहे खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवायच्या. 4 पैकी आणि 10 गुण आहेत, म्हणजे एका कृतीसाठी 5 गुण आहेत. आणि दिलेले मुद्दे आहेत त्यावरून विस्तृत वर्णनात्मक उत्तर लिहायचं, रिकाम्या जागा भरायच्या नाहीत. 1 खालील मुद्द्यांच्या आधारे मुलाखतीचे स्वरूप विशद करा. मुलाखत म्हणजे मुलाखतीचे विविधांगी स्वरूप, मुलाखतीचे विविध प्रकार, साधारण ते असाधारण व्यक्ती, आगळे वेगळे सांगण्यासारखे कर्तृत्व. 2 खालील मुद्द्यांच्या आधारे माहितीपत्रकाची रचना लिहा. माहितीला प्राधान्य, उपयुक्तता, वेगळेपण, आकर्षक मांडणी, भाषाशैली. 3 खालील मुद्द्यांच्या आधारे अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये विशद करा. वस्तुनिष्ठता, विश्वसनीयता, सोपेपणा, शब्दमर्यादा, निपक्षपातीपणा. 4 खालील मुद्द्यांच्या आधारे वृत्तलेखाच्या विषयांचे स्रोत लिहा. वृत्त किंवा बातमी, व्यक्तिगत अनुभव, भेटीगाठी, मुलाखती, निरीक्षणे. 4 पैकी 2 सोडवा. 5 गुणांचा एक प्रश्न किंवा कृती. विभाग 5 व्याकरण व लेखन, त्यावर 20 गुण आहेत, म्हणजे व्याकरणाचे 10 आणि निबंध लेखनाचे 10. व्याकरण घटक व वाक्प्रचार त्याच्यासाठी 10 गुण आहेत. कृती क्रमांक 5 सूचनेनुसार कृती करा आणि त्याच्यासाठी 1 गुण आहे. 1 पर्याय निवडा. ही इमारत खूप उंच आहे. वरील विधानाचे उद्गारार्थी वाक्य ओळखून लिहा. पर्याय दिलेले आहेत. 1 ही इमारत काही कमी उंच नाही. 2 ही इमारत किती उंच आहे. 3 किती लहान आहे ही इमारत. 4 बापरे केवढी उंच आहे ही इमारत. अचूक वाक्य किंवा पर्याय ओळखायचा आहे. क्रमांक 2 किंवा सूचनेप्रमाणे सोडवा. 1 गुणांच्यासाठी तुम्ही सगळ्यांशी चांगले बोला. नकारार्थी वाक्य तयार करायचं आहे. होकारार्थीचं नकारार्थी करा. पुढची कृती आहे क्रमांक 2 योग्य पर्याय निवडा. 1 गुणांच्यासाठी गोपाल या सामासिक शब्दातील समास ओळखून लिहा. पर्याय 1 अव्ययी भाव समास, 2 द्वंद्व समास, 3 बहुव्रीही समास, 4 तत्पुरुष समास. आणि कृती आहे यथाशक्ती या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा. 1 गुण आहे त्याला. समास कोणता आहे तो ओळखून लिहा. पुढची कृती आहे क्रमांक 3 योग्य पर्याय निवडा. 1 गुण. दलालांनी मार्गदर्शन संपवून चहा मागवला. या वाक्यातील प्रयोग ओळखा. पर्याय 1 कर्तरी प्रयोग, 2 कर्मणी प्रयोग, 3 भावे प्रयोग, 4 यापैकी नाही. कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखून लिहा. 1 गुण. 1 सुजाण नागरिक परिसर स्वच्छ ठेवतात. 2 शेतकऱ्यांनी फुलांची रोपे लावली. 3 आज लवकर समजावले. 4 त्याने कपाटात पुस्तक ठेवले. कर्तरी प्रयोगाचं वाक्य ओळखून लिहायचं. क्रमांक 4 योग्य पर्याय निवडा. तदितर खगभेने वेगळाले पळाले, उपवन जल केली जे कराया मिळाले, स्वजन गवसला जो त्याच पासी नसे तो, कठीण समय येता कोण कामास येतो. वरील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखून लिहा. 1 गुणांच्यासाठी पर्याय दिलाय. 1 अतिशयोक्ती, 2 अनन्वय, 3 अपनहुती, 4 अर्थांतरण्यास. आहे ताजमहाल एक जगती, तोच त्याच्या परी. या वाक्यातील उपमान ओळखा. 1 गुण आहे. क्रमांक 5 साखर झोपेत असणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून ओळखून लिहा. 1 गुण. क्रमांक 1 पहाटेच्या गाढ निद्रेत असणे, 2 दिवसा उजेडी झोपणे, 3 साखर खाऊन झोपणे, 4 दिवा स्वप्न पाहणे. साखर झोपेत असणे या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा. 1 गुण आहे. आणि शेवटचा प्रश्न किंवा कृती आहे खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे 200 ते 250 शब्दात निबंध लिहा. 10 गुण आहेत. विषय दिलेले आहेत. 1 रानफुलांचे सौंदर्य, 2 माझा आवडता साहित्यिक, 3 ग्रंथालयाचे मनोगत, 4 समुद्र आटला तर, 5 स्त्री पुरुष समानता काळाची गरज.
5पैकी कोणत्याही एका निबंधावर लेखन करायचे 10 गुण आहेत. अशा प्रकारे आपण 12वीची या वर्षीची बोर्डाची प्रश्नपत्रिका पाहिली. लवकरात लवकर याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करून आणणार आहे. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.